राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा मग उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे संवाद साधत नाहीत असं त्यांनी म्हटलेलं आहे। संवादासाठी ते चांगले नाही याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आहेत। सर, कसं पाहता फडणवीसांच्या या वक्तव्याकडे? महायुती सध्या आहेत, या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झालेला आहे। नाही, आम्ही काय त्याच्यात वाद म्हणून बोललेलोच नाही आहे। शेवटी फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, ते एक मुत्सद्दी राजकारणी पण आहेत। त्यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचं सरकारच्या विरुद्ध जाऊन महायुती सरकार महाराष्ट्रात स्थापन झालं आणि महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना शिंदे साहेबांची हे दोन भक्कम पक्ष महायुतीमध्ये आले आणि महायुती भक्कम झाली। प्रश्न असा आहे की रॅपिड फायरमध्ये एका मुलाखतीमध्ये ते बोलले, कदाचित ते मिश्किलपणेही बोलले असतील, पण ते त्याची बातमी बनली आणि बातमी बनल्यानंतर मग सगळ्या स्तरातून म्हणजे की बाबा फडणवीस साहेब असे बोलले, तर मला ते काही नाही, माझं त्यांच्याबद्दल काही हे नाही, कारण ते मोठे नेते आहेत, तेवढा काही मी मोठा नाही। फक्त हा विसंवाद व्हायला नको महायुतीमध्ये। दादा हे प्रत्येक शेवटच्या घटकापर्यंत संवाद साधत असतात। त्यांचा मंत्रिमंडळातील प्रत्येक खात्याच्या प्रत्येक पक्षाच्या मंत्र्यांशी उत्तम संवाद आहे। त्यामुळे माझी एवढी अपेक्षा होती का रॅपिड फायरमध्ये जरी हा प्रश्न आला किंवा जोक म्हणून जरी तुम्ही बोलले असाल तर तो एक म्हणजे पब्लिकली तो हायलाईट व्हायला नव्हता पाहिजे। काय झालं की तेवढीच मुलाखत मग हायलाईट झाली आणि मग वितुष्ट आहे का महायुतीमध्ये, मग संभ्रम। आम्हालाही काही पक्षाचे कार्यकर्ते येऊन भेटले की बाबा मुख्यमंत्र्यांनी असं का कसं काय बोलले, पण नंतर मी ती पूर्ण मुलाखत पाहिली। ठीक आहे, काल मला जे बोलायचं होतं ते मी उत्तर दिलं। एकनाथ खडसेंनी असं म्हटलेलं आहे की अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये येण्याची मला ऑफर होती आणि ते माध्यम तुम्ही होतात, अमोल मिटकरींच्या माध्यमातून मला ऑफर होती, परंतु मी शरद पवारांची साथ सोडणार नाही असं त्यांनी वक्तव्य केलं। खरंच तुम्ही ऑफर दिली होती का नाथाभाऊंना? असं आहे, खडसे साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत, अनेक वर्ष त्यांनी ओबीसींचं नेतृत्व केलं आहे। कुणालाच हे पटणार नाही की माझ्यासारखा इतका सामान्य माणूस त्यांना ऑफर देईल, इतका मी मोठा नाहीच आहे। आणि मला असं कधी अजितदादांनी म्हटलेलं नाही किंवा ते मला पण जमत नाही, आणि माझ्या ऑफरला खडसे साहेब होकार देतील मला शक्य वाटत नाही। त्याच्यामुळं मला तर आठवत नाही मी कधी काय ऑफर दिली असेल त्यांना, पण साहेबांनी का बोललं हे मला माहीत नाही। पण एक गोष्ट मात्र खरं आहे की त्या इतक्या उंचीच्या नेत्याला माझ्यासारखा सामान्य माणूस ऑफर देईल हे कोणालाच पटण्याचं आहे, कोणाला पटणार नाही, आणि तसं मी बोलल्याचं मला तरी काही कुठे आठवत नाही। आणखी कोणी मग संपर्कात आहे का तुमच्या की ज्यांना अजित पवारांसोबत यायचं आहे शरद पवारकडे? असं आहे की शेवटी राजकारण म्हटलं की भरती ओहोटी असतेच आणि सत्तेचे सगळे भागीदार असतात। आज महाविकास आघाडीची सत्ता असती तर अनेकांनी महाविकास आघाडीची वाट धरली असती। महायुतीची सत्ता, सत्तेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महत्त्वाचा, त्यामुळे अनेक लोक साधारणपणे अपेक्षा व्यक्त करतात। आमचं काम असतं की आमच्या संपर्कात जर कोणी आलं तर ती माहिती पक्षश्रेष्ठींकडे देणं आणि त्यांना घ्यायचं न घ्यायचं हे पक्षश्रेष्ठी ठरवतात। संपर्कात आहेत का तर नक्कीच आहेत, म्हणजे नुसते एका पक्षाचे नाही तर सर्व पक्षीय लोक, काँग्रेसची लोक असतील, MIMची काही लोक आहेत, त्याच्यानंतर आमच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की वंचित बहुजन आघाडी सर्वात स्ट्रॉंग पक्ष आहे इथं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये, त्यातल्या काही लोकांचा प्रवेश झाला। तर असे अनेक लोक सध्या इच्छुक आहेत, पण नंतर आम्ही काय करतो की कुठेही महायुतीमध्ये वितुष्ट होईल, समन्वयाचा अभाव असेल असं न करता आपल्याकडे येणारी जे काही फोन कॉल्स आहेत ते आपल्या पक्षश्रेष्ठींना सांगावे, अजितदादांपर्यंत, तटकरे साहेबांपर्यंत त्याची माहिती द्यावी, आणि त्यांनी एकदा शिक्कामोर्तब केलं की मग त्यांना पक्षप्रवेश द्यावा। पण अशा म्हणजे फोन आहेत का तर ऑब्व्हियसली आहेत, 100% आहेत। तुम्ही थोडं धीर धरा, पक्षाचा वर्धापन दिवस आहे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, आता 10 तारखेला 10 जूनला, तोपर्यंत मोठी हलचल दिसेल तुम्हाला। महायुतीतलं कोणी तुमच्याकडे येणार आहे का? आता ते मी सध्या काही सांगू शकत नाही, सांगू इच्छित पण नाही, कारण काय असतं की डाव टाकायच्या पहिलेच पत्ते उघडले तर मग त्याला मजा नाही राहणार। पण अजितदादाच्या नेतृत्वात काम करण्याची अनेकांची इच्छा आहे, कारण त्याचं कारण आहे, त्याचं कारण असं आहे की सकाळपासून जनतेच्या सेवेत, प्रत्येकाशी सुसंवाद, कुठं आता नीरा डावा कालवा फुटला, दादांनी सर्व कार्यक्रम रद्द केले। पहिलं बारामती माझं घर आहे, तिथं दादा गेले। इतकंच काय, राज्यभरात ज्या ज्या ठिकाणी पावसामुळे नुकसान झालं असेल, ज्या ज्या ठिकाणी जनतेचे प्रश्न असतील, दादा अविरत काम करत राहतात, अविरत
त्याच्यामुळे अशा नेत्याच्या नेतृत्वात काम करणं कोणालाही आवडतं, अनेक लोकांना आवडतं, मित्रपक्षातल्या लोकांना आवडतं. अनेक लोक ऑफ द रेकॉर्ड बोलून दाखवतात की तुमच्या पक्षात काम करण्याची खरंच उमेद आहे म्हणून. आम्हालाही थोडं वळण लागलं आहे. त्याच्यामुळे काही पोरं आता माझ्या तरुण वयाची ते म्हणतात की तुम्ही राजकीय जीवनामध्ये आता वळण प्राप्त करताय, हळूहळू लोकांशी आणखी संवाद साधताय. त्याचं कारण अजितदादाचं आहे ऑब्व्हियसली. त्याच्यामुळे एखादं नेतृत्व असं काम करणारं असेल की पहाटे 6 पासून रात्री 10-11पर्यंत अनलिमिटेड काम करणं, त्याच्यामुळे त्यांच्या हाताखाली काम करायला कोणाला आनंद वाटेल. त्याच्यामुळे अनेक संपर्कात आहेत, फक्त काही दिवस वाट बघा. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी असं म्हटलेलं आहे की अजित दादा पवार गोचिडासारखे अर्थ खात्याला चिटकून बसलेले आहे. अजितदादा कधीच आमचे जवळचे वाटले नव्हते. लक्ष्मण हाके हा, कारण तो दादांना अरे तुरे बोललाय. ओबीसी नेता कधीपासून झाला? ओबीसीचे नेते कोण? मी गोपीनाथराव मुंडे साहेबांचं नाव ऐकलं, ज्यांनी जाती धर्माच्या पलीकडे जाऊन एक ओबीसीला एक वेगळी उंची दिली. नाथाभाऊ ओबीसीचे नेते, हरिभाऊ राठोड ओबीसीचे नेते, असे भुजबळ साहेब ओबीसीचे नेते, हे असे अनेक लोक ओबीसीचे नेते ज्यांनी कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही. लक्ष्मण हाकेची अवस्था कशी आहे? आता मला असं माहीत पडलं की गाडी त्या पठ्ठ्यानेच घेतली स्वतः, आणि मीडियामध्ये यायला त्यांनी असं दाखवलं की बाबा ओबीसीच्या गोरगरीब तळागाळातल्या फाटक्या लोकांनी 10-20 रुपये 100 रुपये करून त्याला गाडी दिली. तर तो नौटंकी बाज आहेच. ओबीसीचा नेता हा कधीपासून झाला? यांनी एक उपोषण केलं काही दिवसापूर्वी, आणि त्या उपोषणात त्यांनी पहिलं टार्गेट केलं मराठा आरक्षणाचा लढा लढणाऱ्या जरांगे पाटलांना. मी स्वतः ओबीसी आहे. जो तर तो मराठा ओबीसीच्या चष्म्यातून महाराष्ट्रात आग लावायचं पाप करत असेल, मी स्वतः ओबीसी आहे. त्या उपोषणाच्या मध्ये ज्यावेळेस त्याने जरांगे पाटलाला टार्गेट केलं, त्यानंतर मीडियाने त्याला उचललं, आणि तेव्हापासून तो ओबीसीचा नेता झाला. त्याचं कार्य कर्तृत्व हे शून्य आहे. त्याची अवकात लोकांना त्याला दाखवलेली आहे. पण अजितदादांवर बोलल्याशिवाय आपल्याला मीडिया TRP देणार नाही, म्हणून त्यांनी जे बोललं आहे की अजित पवार हे गोचिडासारखे चिटकून बसलेत, अशा बावलटाला आमच्या भाषेमध्ये झाकण झुल्या असं म्हणतात. त्याला जनतेने जे गाडी दिली असं तो म्हणतोय, हाय स्वतःचीच, पैसा स्वतःचा असतो, त्यानं कुठून उभा केला, कशा काय केला ते हे त्यालाच माहीत आहे फक्त. असं आहे, त्याची भरीच काय अंडी बिल्ली आहेत. आता बोलतोय तर बोलू द्या, त्याला मीडियात तेवढं हे भेटतं, जरा पब्लिसिटी भेटते. त्याच्यामुळे हौशे गौशे नवशे, त्यात गवसणारा गौशा कसा असतो तसा तो लक्ष्मण हाके आहे. मी तर म्हणतो त्याच्या गाडीचं पासिंग आहे ना, ते YZ ठेवलं पाहिजे. अशा प्रकारे एखाद्या अजितदादा कधी ओबीसी मुसलमान असा कधीही भेद करत नाहीत. पवार परिवाराची ती एक परंपरा झालेली आहे, काय जात पंथ धर्म ती कधी मानत नाहीत. आमच्यासारख्या ओबीसीच्या शेण काढणाऱ्याच्या पोराला त्यांनी आमदारकी केली ना, आमदारकी दिली. भुजबळ साहेब काय हा हाके, ज्या वेळेस भुजबळ साहेब मंत्रिमंडळामध्ये सहभागी नव्हते, हा किती तोंडसुख घ्यायचा, ओबीसीवर अन्याय, ओबीसीवर अन्याय. अरे मग तुझ्यात धमक आहे. आता भुजबळ साहेबांनी शपथ घेतलेली आहे ना, तुझ्यात धमक करणं कौतुक मग, की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्षश्रेष्ठींनी एकत्र येऊन निर्णय घेतला आणि भुजबळ साहेबांना परत मंत्रिपदावर आणलं, ते औदार्य नाही. त्याच्यामुळे हा ओबीसीचा नेता असू शकत नाही. ओबीसीचे नेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंपासून अगदी अलीकडच्या काळात खडसे साहेब, भुजबळ साहेब, पंकजाताई, धनंजय मुंडे साहेब हे ओबीसीचे नेते की ज्यांनी ओबीसीचं राजकारण केलं. हे असा कोणीतरी बावळट येतो झाकण झुल्या आणि आपलंच तोंड पोळून घेतो, आणि त्याची अवकात त्याला जनतेने दाखवलेली आहे. त्याच्यामुळं त्याला फारसं महत्त्व देण्याची गरज नाही. अहो, जो माणूस स्वतः गाडी घेऊन लोकांना सांगतो, म्हणजे आपल्याला भुलवतो आहे की मला जनतेने गाडी दिली आणि गाडीत बसलाय पण त्यानं ते हवेत गेलं आहे, त्याच्यामुळं त्यानं त्याच्या गाडीचं पासिंग बदलावं. त्याच्या मेंदूवर जरासा काहीतरी परिणाम झाला आहे. तो ओबीसीचा नेता नाही. पहिली काहीतरी टीका करायची, मग थोडी पब्लिसिटी मिळते. आता काही नाही उरलं, आता अजितदादा टीका करायची. त्यांनी जे काल म्हटलं आहे ना की फडणवीस साहेब ओबीसींना वाऱ्यावर सोडू नका, अहो ते देवेंद्र फडणवीस साहेबांनीच तोंड भरून कौतुक केलं आहे दादांचं. काल अर्थ खात्याच्या बाबतीत ज्यावेळेस कोणतरी बोललं माझ्या माहितीप्रमाणे, तर म्हणाले की काय अजितदादा उत्तमरित्या अर्थ खातं सांभाळत आहेत, आणि ज्या माणसामध्ये क्वालिटी आहे त्याच माणसाकडं ते पद चालून येतं. अर्थ खातं हे चालून आलेलं आहे दादाकडं. त्याच्यामुळे अर्थाचं ज्ञान नसलेल्या अशा बेअर्थ माणसाला उत्तर द्यायला आम्ही सक्षम आहोत. त्यांनी त्याची लायकी, अवकात आणि उंची पाहून बोलावं. आणि ओबीसीचा नेता मिळून घेताना त्यानं ओबीसी करता काय काय केलं, म्हणजे आंदोलनाच्या पूर्वी त्याचं एक तरी काम त्यांनी सांगावं की ओबीसी करता त्यांनी हे काम केलं आहे.
एकदा जरांगे पाटलावर काहीतरी तोंड सुख घेतलं ना आपण झालो ओबीसीचे नेते, असं नाही होत. ओबीसीच्या नेत्याला गोपीनाथराव मुंडेंसारखं झिजावं लागतं, ओबीसीचा नेता व्हायला भुजबळ साहेबांसारखं झिजावं लागतं, आणि ओबीसीचा नेता व्हायला मी जे सांगितलं नाथाभाऊ असतील, हरिभाऊ राठोड असतील, अशा लोकांनी ओबीसीचं नेतृत्व मोठं केलं आहे. आपल्या विदर्भामध्ये वडेट्टीवार असतील, नाना पटोले असतील, हे आहेत ओबीसीचे इकडचे नेते. हे आता आलाय कुठून तरी कोपऱ्यात ओबीसीचा नेता, ओबीसीचा कसला काय ओबीसीचा नेता. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे की शरद पवारांची राष्ट्रवादी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये विलीन होईल. यावर वक्तव्य केलेलं आहेत केंद्रीय मंत्री रामदास आठवले. त्यांनी असं म्हटलेलं आहे की शरद पवारांची राष्ट्रवादी आता इकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत विलीन केली पाहिजे. तुतारी नाही तर जर आपण एक लक्षात घ्या की आता दोन्ही पक्षांनी एकत्र यावं, सगळ्या गोष्टी व्हाव्या, हे आता फक्त मीडियामध्ये चर्चा आहे. आता याला कोणाचा विरोध असण्याचं काही कारण नाही, आणि जर सगळे एकत्र येत असतील तर त्याचा आनंदच आहे. आदरणीय पवारसाहेब ज्येष्ठ नेते आहेत, ते मार्गदर्शक आहेत. अजितदादा उत्तम प्रशासक आहेत, उत्तम कार्यसंघटक आहेत. त्याच्यामुळे हा निर्णय शेवटी अद्यापही कुठं झालेला मला तरी आठवत नाही, पण हा निर्णय जर व्हायचा असेल तर अर्थातच पवारसाहेब, सुप्रियाताई, दादा, हे इकडं प्रफुल्लभाई तटकरे साहेब, हे अगले सगळे ज्येष्ठ नेते हे एकत्र येऊन घेतील. आमच्यासारख्या कार्यकर्त्याची भावना विचाराल तर दोन्ही पक्ष एकत्र येत असतील तर त्याचं आमच्यापेक्षा जास्त आनंद कोणाला होणार नाही. राष्ट्रवादीचे हे आहेत पदाधिकारी दीपक मानकर यांच्या मुलावर गुन्हा दाखल झालेला आहे. जवळपास 5 कोटींच्या कर्जासाठी जे आहे ते त्यांनी बनावट स्टॅम्प पेपर वापरलेले आहेत. जे कोणी दोषी असतील, आता गुन्हे दाखल होत असतात अनेक प्रकरणामध्ये, पण तो गुन्हा सिद्ध पण झाला पाहिजे. आता त्यांनी बनावट स्टॅम्प पेपर, स्टॅम्प ड्युटी, दीपक मानकरांनी काय काय ट्रान्झॅक्शन केलं आता ते मीडियामध्ये दिसतंय, पण वस्तुस्थिती काय आहे जे पोलीस तपासाअंती ती सिद्ध होईल, आणि जे दोषी असतील त्यांना त्यांची शिक्षा भोगावी लागेल. आपण पाहतो की महायुतीमध्ये जर आपण पाहिलं तर अजितदादा आहेत, अजितदादांकडे अर्थ खातं आहे, परंतु अर्थ खात्याचा निधी अनेकदा दुसरीकडे वळवल्याचं बोललं जात आहे. लाडकी बहीण योजनेसाठी असेल, सामाजिक न्याय विभागाचं असेल, आता नुकतंच आदिवासी विभागाचं देखील आलेलं आहे की निधी वळवलं. आणि त्यानंतर आता गोपीचंद पडळकरांनी असं म्हटलंय की धनगर समाजाचा निधी जो आहे तो देखील अडवणूक केली जात आहे अजित पवारांकडनं. कुठलाही निधी कुठल्याही खात्याकडे वळवला गेला नाही, हे स्वतः आदिवासी विभागाचे मंत्री तक्रारीचं पत्र फडणवीसांकडे देऊ द्या ना. त्या पत्राला काही किंमत असली पाहिजे ना वर. आता असे पत्र भरपूर येत राहतात. स्वतः त्यांनी ज्यांना पत्र दिलंय ते देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः काल बोललेत ना तुमच्या मीडियासमोर. ते म्हणाले का अर्थ खातं उत्तम आहे, अर्थ खात्याचा निधी ज्या ज्या विभागाचा निधी आहे तो इतरत्र कुठेही वळवला गेला नाही. स्वतः उईके साहेब जे आहेत आदिवासी मंत्री, त्यांनी पण सांगितलं की आमच्या खात्याचा निधी वळवला गेलेला नाही. आता संजय शिरसाट जे बोलले होते मध्यंतरी, त्यांना एकनाथराव शिंदे साहेबांनी व्यवस्थित सांगितलेलं आहे काय आहे ती वस्तुस्थिती, आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी बोलल्यानंतर बाकीच्यांनी बोलण्याची गरज नाही. पडळकरजींनी हे गोष्टीचं औदार्य दाखवावं की पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकरांचा त्रिशतकोत्तर जन्मशताब्दी सोहळा संपूर्ण जगभर साजरा होतोय. त्याकरता 682.42 कोटी माझ्या माहितीप्रमाणे ती तरतूद अर्थ खात्यातून झाली ना चोंडी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याकरता. हे प्राध्यापक राम शिंदे सरांना माहीत आहे, दत्तामामा भरणेंना माहीत आहे. आता पडळकर साहेबांना तसं काय, आता त्यांना ते आता आमदार झाले, जनतेतून निवडून आलेत, आता थोडी तरी लाईन मागची जरा विसरा. जरा महायुती म्हणून एकत्र आहोत आपण, तर महायुतीसारखं वागा. देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या पाठवलेल्या पत्रावर तुम्हाला योग्य उत्तर द्यायला समर्थ आहेत. त्याच्यामुळे त्यांनी अशा भ्रमात राहू नये आणि अशा चुकीच्या बातम्या पसरवून थोडीफार प्रसिद्धी मिळते. मात्र अजितदादांचं कार्य कर्तृत्व हे महायुती सरकारला, अगदी अमित शहाजी परवाच्या दिवशी जे बोलले नांदेडमध्ये त्यांना पण माहीत आहे. त्याच्यामुळं योग्य महायुतीमध्ये लोकांनी असलेल्या योग्य लोकांनी योग्यतेनं बोलावं, आपली पातळी सोडून बोलू नये. भाजपसोबत जाण्याची काही लोकांना तहान लागलेली आहे, परंतु कोणी गटारातलं पाणी पित नसते असा टोला जो आहे तो संजय राऊतांनी सुप्रिया सुळेंना लगावलेला. ज्या चर्चा सुरू सध्या राज्यात आहे की राष्ट्रवादी विलीन होणार. नाही असं आहे, संजय राऊत साहेबांनी काय बोलावं तर ते शेवटी रोज बोलतात. बोलणं हेच त्यांचं भांडवल आहे. त्याच्यामुळे गटारातलं पाणी, भाजपसोबत जाण्याची इच्छा, सुप्रियाताईंना प्रत्यक्ष टोले, हे त्यांची नेहमीची त्यांची स्ट्रॅटेजी आहे. त्याला थोडंफार सकाळी बोलल्यानंतर त्यांना काही वेळ प्रसिद्धी मिळते आणि त्याच्यानंतर मात्र ते हवेत विरून जाते. मला आता इतक्यात त्यांच्या कुठल्याही वाक्याचा सिरियसनेस जाणवत नाही. म्हणजे पूर्वी त्यांचं प्रत्येक वाक्य सिरियसली घेतलं जायचं. आता ते कसं आहे की रोज रोज बोलून 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 शेवटी ऐकणारे कंटाळतात. काही ठिकाणी तर असं आहे की संजय राऊतांचं स्टेटमेंट किंवा प्रेस कॉन्फरन्स जरी सुरू झाली तर लोक
दुसरं चॅनल ते चला हवाई उद्याकडे जातात. त्याच्यामुळे त्यांनी काय बोलावं त्यांना लखलाभ. एक मात्र आहे की त्यांचं अलीकडची स्टेटमेंट हे कोणीही गांभीर्याने घेताना दिसत नाही. आदित्य ठाकरे आता मोर्चा काढणार आहेत मुंबई महानगरपालिकेवर 7 ते 8 तारखेला मोर्चा आहे त्यांचा. रस्त्यासंदर्भात जे आहे ते पावसात रस्ते खराब होतात मुंबईत, त्या संदर्भात ते नेतृत्व करत मोर्चा काढणार आहे. कसं पाहता आदित्य ठाकरेंच्या या मोर्चाकडे? त्यांना शुभेच्छा आहेत. त्यांनी मोर्चे काढावे. मला वाटते त्यांच्या जीवनातला हा पहिला मोर्चा असेल आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका पण डोळ्यासमोर आहेत. तर प्रत्येकजण आता मनसे पण काढेल, काँग्रेस पण काढेल, शिवसेना पण काढेल, उद्धव साहेबांची सेना पण काढेल. प्रत्येकाला लोकशाहीमध्ये अधिकार आहे. पण आता शेवटी जनता ठरवत असते. आता ठीक आहे, पहिल्या पावसामुळे नुकसान झालं, पण त्याच्यामध्ये राजकारण केल्यापेक्षा म्हणजे राजकीय चिखलफेकच जास्त झाली. मुंबई मान्य आहे मोठं शहर आहे, काही ठिकाणी सुविधेचा अभाव असेल किंवा काही ठिकाणी कामं पूर्ण झाली नसतील. मेट्रो आता तुंबली होती, कामं पूर्ण झाली नसतील. मोर्चा काढल्यानंतर ठीक आहे, ग्लॅमर येईल मीडियामध्ये. माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना त्या मोर्चाकरता. तुमच्याच पक्षाचे आहेत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, सातत्यानं शेतकऱ्यांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य करतात. मागं त्यांनी देखील पीक विम्यासंदर्भात केलं होतं. आता एक पुन्हा त्यांचं वक्तव्य समोर आलेलं आहे. त्यांनी असं म्हटलं की कापणी झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करायचे, ढेकळांचे पंचनामे करायचे का, असं त्यांनी म्हटलं. म्हणजे वेळेत कुठेतरी पंचनामे तुमचं सरकार करत नाही का? नाही, आता कोकाटे साहेब काय बोलले मला माहीत नाही, पण आता कधी कधी त्यांची एक बोलण्याची एक शैली आहे आणि मग त्या शैलीचा विपर्यास केला जातो. आता तुम्ही सांगताय तसं जर त्यांनी म्हटलं असेल तर ते नेमकं त्यांनी मिश्किलपणे म्हटलं की काय म्हटलं मी तरी स्वतः ऐकलं नाही. ठीक आहे, पण त्याच्यावर तेच प्रतिक्रिया देणं त्यांचं उचित राहील. पण मिश्किल प्रतिक्रिया म्हणतात, पण कापणी झाल्यावर म्हणजे जेव्हा नुकसान होते तेव्हा कुठेतरी पंचनामे होत नाही म्हणून अशा पद्धतीचे मंत्री वक्तव्य करतायत. नाही, शेवटी कृषी मंत्री आहेत, कृषी खात्याशी त्यांच्या संवेदना आहेत. कृषी खातं खूप महत्त्वाचं असतं, विशेषतः मान्सून आल्यानंतर म्हणजे खरीपाच्या पूर्वी, खरीपाच्या नंतर, पेरणीनंतर, रब्बीच्या पूर्वी, रब्बीच्या नंतर हे खूप महत्त्वाचं असतं. ते संवेदनशील शेतकरी पण आहेत. हे वक्तव्य मी स्वतः ऐकलेलं नाही आणि असं जर त्यांनी काही बोललं असतील आणि ते जर खरंच काही ते शेतकऱ्याच्या विरोधात बोलले असतील तर मग मी उत्तर द्या. शेवटले 2 प्रश्न. लाडक्या बहिणीच्या योजनेवर बोलूयात. जवळपास 2652 लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या सरकारी कर्मचारी निघालेल्या आहेत. आणखी काही पडताळणी होणार आहे? 100% होणार आहे. लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारला कुठल्याही परिस्थितीमध्ये बंद करायची नाही. पण लाडकी बहीण योजना ज्यांच्याकरता सुरू केली त्या आहेत म्हणजे घरकाम करणाऱ्या आपल्या महिला भगिनी, अगदी हातमजुरी करणाऱ्या महिला भगिनी, त्यांना आर्थिक सक्षम करण्याकरता सरकारकडून असलेली ती थोडीफार मदत आहे. फार मोठी मदत नाही, पण थोडीफार मदत आहे. 1500 रुपये म्हणजे गोरगरीब माणसाकरता मोठे असते. पण त्यामध्ये सरकारी कर्मचारी महिला भगिनी असतील तर 100% ही गोष्ट झालीच पाहिजे. या मताचा मी आहे की त्यांना सरकारचा पगार पण मिळतो, मग त्यांना लाडकी बहिणीची काही आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे ती छाननी, अर्जाची छाननी करून आमच्या महिला बालकल्याण विभागाच्या ज्या मंत्री आहेत आदितीताई तटकरे, त्यावर योग्य निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत आणि अजितदादासुद्धा ती स्फुटणी करतील आणि त्याच्यानंतर जे पात्र लाभार्थी आहेत त्यांनाच त्या योजनेचा लाभ मिळेल. अमरावतीच्या अचलपूरमध्ये फिनले मिल आहे, परंतु त्या फिनले मिलमधील कामगारांचा जवळपास 2 वर्षाचे पगार जे आहे ते 50% पगार त्यांना मिळाले नाही. सोबतच 7 महिन्याचं चालू वेतन मिळालं नाही. त्यासाठी चिमणी आंदोलन केलेलं आहे. 250 फूटवर तर चिमणीवर जोडून काही कर्मचाऱ्यांनी. काल आमदार प्रवीण तायडे भाजपचे आमदार आहेत, त्यांनी त्या मतदारसंघाचे आमदार त्यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी थेट फाशी देण्याची धमकी त्या कंपनीच्या फिनले मिलच्या अधिकाऱ्यांना दिलेली आहे. 3 लोकांना फाशी देऊ असं त्यांनी म्हटलं. कसं पाहता या वक्तव्याकडे? सत्तेतील आमदार आहेत. साहजिक सत्तेतले जरी आमदार असलो, ते असतील किंवा मी असेल, पण ज्या ठिकाणी कर्मचारी असतील, शेतकरी असतील, यांच्यावर जर काही अन्याय होत असेल त्याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे ना. ज्या पद्धतीनं त्या मिलचे अधिकारी जे आहेत ते मुजोरपणा किंवा हे करत असतील त्याविरुद्ध ते आमदार आंदोलन करत असतील तर त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आमच्या जिल्ह्यामध्ये बघा, पीक विमा कंपन्या मालामाल झाल्या आणि जो खरा शेतकरी आहे, ज्याला त्याचा मोबदला भेटायला पाहिजे, त्या शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळलं. हे मस्तवाल असलेले पीक विम्याचे अधिकारी म्हणजे ज्यांच्या पीक विमा कंपन्या आहेत, तसेच चिमणी आंदोलन करणारे ज्या मिलमधले जे अधिकारी आहेत ते जर माजले असतील तर त्यांना याच भाषेत उत्तर दिलं पाहिजे. सरकार म्हणून सरकारचं कर्तव्य आहे त्या मजुरांना न्याय देणं. पण आंदोलन जर सामंजस्यानं ऐकत नसतील ते अधिकारी तिथले, तर त्यांनी घेतलेली आक्रमक भूमिका ती सर्वतोपरी हिताची आहे. ते काही वेगळं वाटण्याची गरज नाही. त्याच्यामुळं त्यांच्या या आंदोलनाला आम्ही त्या कर्मचाऱ्यांमधलंच एक घटक म्हणून आमचा पाठिंबा राहील.
हे जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी होते, ज्या पद्धतीनं लक्ष्मण हाकेंनी टीका केली अजित पवारांवर, त्यांना देखील त्यांनी सडेतोड असं उत्तर दिलेलं आहे. कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अकोला.